शिवसेना उबाठा गटात उभी फूट पडल्याचे चित्र स्पष्ट होतानाच आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा एक व्यक्ती चर्चेत आली, ती म्हणजे दिलीप सातपुते। माजी नगरसेवक राहिलेल्या सातपुते यांनी अगदी सुरुवातीलाच ज्यावेळी 3 पक्षांचं सरकार बनलं होतं आणि शिवसेना फुटली होती तेव्हा शिंदे गटात प्रवेश करून शहर प्रमुख पद हाती घेतलं होतं। पण नंतर लोकसभा निवडणुकीत झालेल्या गडबडीनंतर त्यांना वेगळी जबाबदारी देण्याचे कारण दाखवत या पदावर दुसऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती। तेव्हापासून दिलीप सातपुते हे शिंदे गटापासून थोडे अलिप्तच दिसत होते। विधानसभा निवडणुकीतही त्यांनी याबद्दलची नाराजी त्यांची स्पष्टपणे दाखवली होती। पण ज्यावेळी नगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाची हातमिळवणी करत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला, त्याच ठिकाणी दिलीप सातपुते हे देखील दिसले। त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि आपणही आपल्या सोबत असल्याचं सिद्ध केलं। आता शिंदे गटात ते पुन्हा एकदा सक्रिय होतील। येत्या महानगरपालिका निवडणुकीत सत्ता समीकरणाच्या बाबतीत सतर्क असलेल्या या नेते मंडळींना आपल्या राजकीय भवितव्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात, पण हे ज्या पक्षात प्रवेश करतात त्यांची ताकद निश्चितच वाढलेली असते, अशा प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत। महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाकडे कोण शिल्लक राहतं आणि पुढचा सामना कसा होतो, तिकीट वाटपाचा निर्णय कसा होतो, या चर्चा आता वरडावरडात रंगू लागल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर।